आंबेड आलं. हो ना, पहिल्यासारखं कळतच नाही. हो ना. पहिलं कसं संगमेश्वरून येताना शंभूचा वडापाव दुकान दिसलं नाही दिसलं, आंबेड आलं म्हणायचं. कुठे गेला काय शंभू माहिती नाही. रत्नागिरीवरून आलं म्हणजे आपलं आंबेडचं इथे मोठं झाड होतं, ते आलं की समजायचं आंबेड आलं. पण हे चौपदरीकरण झालंय ना, तेव्हा कळतच नाही की आंबेड कधी आलंय. हो ना. आणि काय झालंय माहितीये, तो इथे आपल्याला आहे ना, तो राजेश आहे ना, राजेश, त्याला सरपंच बनवलंय ना, तेव्हापासून आपल्या रस्त्यावर सगळा चिखल, सगळा चिखल. हो मग माझं पण नाही, हे बघ माझ ते दगडाला लागलं ना तिथे पोट. आता काय करायचं, आता झालंय. नको असं काय बोलू नको. आता आपल्याला इथे घर बांधायचंय. उगत नाही तर मग काहीतरी तो माझी पण बाजी करायचं. अहो माझी पण इच्छाच होती. काय झालं, आता ते आंबेडकर उत्साही मंडळ जे आहे ते जे काय वाढत चाललंय, सभासद वाढत चालले, त्यांचे कार्यक्रम अरे म्हणजे एक नंबर. म्हणजे आता जो त्यांचा गोंधळ झाला, गोंधळाला काय काय कार्यक्रम. अरे म्हणजे काय, मग क्रिकेट म्हणू नका, क्रिकेट म्हणू नका, बायकांसाठी ते पाककला म्हणू नका, काय काय. मला पण माझं टॅलेंट दाखवायला मिळेल ना इथे घर बांधल्यावर. इथे तो गणेश आहे ना, गणेश, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. काय कार्यक्रम केलं त्यांनी, सवालच नाही. काय कसा कसा फुगा फोडत होता, पायाला फुगे बांधले, डोकं. अरे काय त्याचं डोकं, पायाला बांधला फुगा आणि तोडत होता कोण, दुसराच. असं आहे ना, गेम चांगले खूप केले. म्हणणंच आहे आपण इकडे घर बांधूया, कुठे इथे कोणाची ओळख आहे काय, ओळख आहे कसं आपल्याला पण त्या कार्यक्रमाला भाग घेता येईल ना. ओळख फक्त ओळख एकच आहे, ओळख एकच आहे. त्या मनोहरला मी फोन केलेला आहे, फक्त तो काय बोलला, मी माझं घर बांधलंय, उरलेल्या जागेत काय भावाने दिला नाही तर बघ. ते आता त्या भाऊ आलेत गणपतीला, त्यांना भेटायला आलेला आहे आपण. त्यांच्याकडून थोडीशी का होईना जागा घ्यायची, अर्धा गुंठ जागा घ्यायची. किती, अर्धा गुंठा. एकदा अर्धा गुंठ दिला, 1 गुंठ बरोबर करते. त्याचा 1 गुंठ कसा करायचा आपल्याला माहिती आहे, बरोबर. आपण अर्ध्या गुंठ्याचीच मागणी करायची, जास्त मागणी करायची नाही. 1 गुंठ काय 1.5 गुंठ पण घेते. हाय कुठं मनोहर नंतर बघायला. त्याच्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको. आणि इथे कोणाच्या सातबाऱ्यात पण घुसू नको. पहिला सांगता बाबा, टेन्शन नको घेऊ. पण आता आपण जाऊया. आणि चल ग राणी गावाला घर बांधू, चल ग राणी गावाला घर बांधू, आणि चल ग राणी गावाला घर बांधू, चल ग राणी गावाला घर बांधू. आणि गेलो तो गणेशच्या घरात, आणि गेलो तो गणेशच्या घरात, आणि तिथं नाही मन माझं रमत, आणि तिथं नाही मन माझं रमत. आता मला सांगा, काय माहिती आहे प्रकाश, गणेशच्या घरी गेलो मी, आलो. आता घर बांधायचं आहे तर कोणत्या तरी घरात मला राहायला लागेल की नाही. आज माझं घर आहे का इथे, नाही. मला जागा घेऊन घर बांधणार, तर हिला तिथं ठेवलं म्हणते मला रमत नाही. आता हिला काय रमवायला इथे राहायचंय. हो तुम्हाला काय माहिती, काय माहिती म्हणजे मनोहररावांकडून जागेचा विचार केला, हो, आणि तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला बघायला गेलात. मग कॉन्ट्रॅक्टरला बघायला गेलात, घरात मी एकटी. मनोहररावांची मी असे बसलेले, असे बसलेले कोणाकडे, गणेशकडे. गणेश विसरायला होतं, वय झालंय. गणेश रावांकडे असे बसलेले, वय नाही झालंय, तर सारखी सिरियल बघून झालंय. दुसरं काय नाही झालंय. काय झालं, माझी ढोपरं गेली त्याच्यात. मग ऐका, गणेश रावांकडे बसलेले, असे मी बसले आणि मोबाईलवर असे रील बघत होते. गणेशराव असे बाजूला आले, काय वहिनी काय करता मग तुम्ही. हो, मी म्हटलं मी काही नाही, हाऊस वाईफ आहे. लक्ष्मणरावांना मी मस्त डेलीचा डबा बनवून देते आणि मी माझ्या सिरियल बघते. हो, अजून जवळ आले, वहिनी बाहेर वगैरे फिरायला येता की नाही.
तुम्ही छान दिसता आणि माझ्या बोलायला लागले केस छान आहेत, सिल्की सिल्की. ती विकत आणलेली आहेत माझी. मी त्यांना कसं सांगू. हो. आणि ते अजूनच जवळ आले, खांद्यावर हात टाकला. मी त्यांना म्हणाले एक्सक्यूज मी, मी असाल शाळेमध्ये शिक्षक, पण मी तुमची मिस रोजी नाहीये. आता मला सांगा, हे शाळेमध्ये शिकवतात आता मिस रोजी सोबत गप्पा मारतात? मला सांगायला लागेल गायत्रीला. त्यांना वाटलं मी मिस रोजी आहे म्हणून माझ्या सारखे असे चिकटायला येत होते, म्हणून मला काय तिथे राहायचं नाहीये, आपण दुसरीकडे जाऊ. आता एकच घर एक होतं, ते आपल्या इकडे राहतात, तिकडे आपल्याला भाड्यानं जरी दिलं असतं. पण त्यांची सवय जरा वेगळी आहे ना, त्यांना मिस रोजी पाहिजे. पण आता मी कशी एक वचनी आहे ना. पण पुढे एक वचनीच फक्त बोलली. एक वचनीच आहे. एक वचनी तुमची एकदम एक वचनी. हो ना, म्हणून मी मला तिथे नाही राहायचं. नाही, आपण दुसरीकडे जाऊ. आता दुसरं घर पण मी आता ते राजेशला सांगितलंय, बाबा तिकडचं काय 7-12 बघ म्हणून. घर आहेत आंबेकरांची, सगळी बंद आहेत. नाही आंबेकरांची मन मोठी आहे. ही गणपती सगळी भरले, नंतर भूत बंगला असतो इकडे. आपण राहू इथे. आपण बघा परत मग काय अशी काय कारण सांगू नको मला. नक्की तुम्हाला आवडेल का तुमच्या तसं कसं आवडेल मला. नाही मी बघतो त्या वसईला जाऊन त्या गणेशला. आणि चल ग राणी गावाला घर बांधू, आणि चल ग राणी गावाला घर बांधू, आणि गेलो तो मनोरच्या घरात, आणि गेलो तो मनोरच्या घरात, आणि तिथं नाही मन माझं रमत, आणि तिथं नाही मन माझं रमत. दुसऱ्यांची कुठे खेळवत आहे, स्वतःची खेळवा ना. अरे सवय तर करून घेऊ दे मला, सवय एकदा घरवू दे. मग तुम्ही नेहमी सवय करून घ्या. हो ना. आता काय माहितीये, मनोहरला जागेसाठी सांगितलंय, पण तो काय बोलतोय, मी घर बांधलंय, फक्त तिथं साफसफाई ठेवा आणि राहा. ते तरी चालेल. ते पण नाही, तिथं पण तुझं मन रमत नाही. मन रमायचं काय नाही. मग हे मनोहरराव आहेत ना, हे मनोहरराव तुम्हाला दिसतात तसे नाहीये. हो ना. तुम्ही गेलात ते 7-12वर नाव चढवायला, तलाट्याला भेटायला गेलात. मी आपल्या घरात एकटीच बसलेले, म्हटलं तुमच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवेन म्हणून त्यांच्या किचन मध्ये शिरले. किचन मध्ये शिरले, हे तिथे आले. काय वहिनी कुठे असता? बोला आम्ही असतो वसईला. हो ना. मला म्हणाले मी असतो लोअर परेलला. बोलो लोअर परेलला म्हणजे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये इथला मी शाखाध्यक्ष आहे. हो ना. मग शाखाध्यक्ष म्हणाले, मग तिथे सगळं तिथे माझ्या सहीशिवाय काय होत नाही. मी तिकडचा म्हणतात शाखाध्यक्ष पण आहे आणि आमच्या बिल्डिंगचा अध्यक्ष पण आहे. असं म्हणालेले. मला वाटलं भाई माणूस मोठा आहे, त्याच्याकडून माझी कामं सगळी होतील. पण मी पण जरा हसून खेळून बोलायला लागले, वहिनी तुम्ही लेडीज आहात, मग डाऊट आहे काय? मग त्यांना काय बोललीस ना पुढे? काय नाही ना, नको असं काय करू नको. तर मग त्यांना म्हटलं मी पण लेडीजच आहे. मग काय झालं, नाही या वर्षी आता इलेक्शन लागणार आहे, तर लेडीजची सीट आहे. होय काय? तुम्ही पण सांबार आहात, सांबाराला आरक्षण आहे, तर तुमच्याकडून सीट आली तर मग तुम्ही निवडून याल आणि नगरसेवक व्हाल. मला चालेल, ठीक आहे, माझ्या मुंबईचा विकास करीन मी पण. त्यासाठी म्हणतात काहीतरी बघावं लागेल ना, चाय पाणी, आणि असं काही ते करायला लागेल. आता तुम्ही ह्याचा काय तो अर्थ लावून घ्या. मला असं आता वाटायला लागलंय माझं काय गावात काय घर व्हायचं नाही, कारण आता काय ही सगळ्यात माझ्या भावांवर अविश्वास दाखवायला लागले.
मला भावाभावांमध्ये भांडणं लावायची लफडा आहे, पण काय करणार आता तुमच्या या एक निष्ठ बायकोकडे असे सगळे वाकड्या नजरेने बघायला लागले तर मी तरी काय करू. अरे पण थोडे दिवस तर कळ काढ. थोडे दिवस म्हणून काय पसरून बसू. अरे अगं तसं नाही. आता काय करू मी. आता घर बांधायचं की नाही का तुला. आता बांधायचंय पण ह्यांच्या वाकड्या नजरा आहेत ना माझ्यावर. आपण दुसरीकडे जाऊ. वसईला परत जाऊया का. नको नको मला आंबेड मध्ये राहायचंय. मला ते मिस करायचंय आंबेकर व्हायची आहे. हो ना. बघा ना काहीतरी घराचा जुगाड करा ना. आता काय करू जुगाड. आता सगळं घर बघा. अरे घर बघतोय तिथं तुझी सगळी हे करतात. आता मला एक सांग सगळे चुकीचे आहेत तू एकटी फक्त बरोबर आहेस का. तुम्हाला माझ्यावर डाऊट आहे. नाही म्हणून तर ते वसईवरून मी इकडे आणली तुला. आता वसईचा दूधवाला इस्त्रीवाला सगळे येतात सकाळचे. म्हणून तर आता कॅमेरा लावलाय मी. म्हणून बाजारात जावं लागतं भेटायला. आता बघा ना दुसरीकडे. मला नाही राहायचं त्यांच्याकडे. हो ना. मग ठीक आहे आता बघूया आता दुसरं काहीतरी. आणि चल ग राणी गावाला घर बांधू. 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 आणि गेलो तो सुनीलच्या घरात. गेलो तो सुनीलच्या घरात. आणि गेलो तो सुनीलच्या घरात. गेलो तो सुनीलच्या घरात. आणि तिथं नाही मन माझं रमत. तिथं नाही मन माझं रमत. आणि तिथं नाही मन माझं रमत. तिथं नाही मन माझं रमत. तुम्ही सगळी घरं नाचवताय. हो पण आता काय करू. सुनील काय आहे तो राहतो गोरेगावला. इथे फक्त ती आनंदची आई आहे. तिच्या इथंच राहायचंय बाकी काय नाही. तिलाच फक्त बघायचंय. तुम्हाला माहिती नाही. पहिलेच पैसे घे कारण काहीतरी वेडवाकडे बोलू नको म्हणून म्हणतात ते. तुम्हाला सगळे असेच का दिसतात. सुनील मनोहर गणेश सगळे माझ्या मैफिल मधले आहेत ना ते. मैफिल मधले आहेत. तुम्ही पण तसेच होतात का. आता ते सुनील राव का माहितीये. तुम्ही गेलात ते रत्नागिरीला गेलात. तिकडे थांबलात वस्तीला. आता थांबायला नको. काम व्हायला पाहिजे ना आपलं. व्हायला माहिती आहे. त्या सेतू मध्ये तुमची कामं होती पण काय माहिती त्याचं काय. त्या सेतू मध्ये बेबी होती ना तिथे आता प्रीती लागले. मग त्या प्रीतीकडे माझं काम नको का करायला. तुमचं काम बरोबर आहे. तुम्ही तिकडे सेतू बांधत होतात पण सुनीलराव आले रात्री. म्हटलं अचानक कसे आलात. नाही म्हटलं मला म्हणतात खबर लागली आमचा लक्ष्मणराव हाय तो बायकोला घेऊन आलेला आहे. मग जरा बायकोला भेटायला जातो असं ते म्हणाले. मग तुम्ही गेलात रात्री वस्तीला तिकडे आणि ह्यांनी इकडे सेतू बांधला. मला म्हणतात वहिनी आज रविवार आहे मस्त काहीतरी चिकन होऊ दे. बनवते तुम्ही आणून द्या सगळं सामान. दिलं की नाही आणून. सामान आणून दिलं. चिकन बनवून दिलं आणि यांनी खोलली बाटली मॅकडॉल खोलली आणि मला म्हणाले अहो घेता का थोडी. त्यांनी काय होतंय. काय नाही होत असं म्हणून 2 बॅग मला डोसले. तुला काय कळलं नाही. मला काय म्हणाले काय होत नाही गोड लागतं. तुम्हाला पण टेन्शन आहे. तुमचा नवरा असा म्हणजे कसा एवढा भारी दगदग करतोय त्याची दगदग बघवत नाही. हो काय. मग तुम्ही घ्या त्याचं टेन्शन कमी होईल म्हणून मी तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही तुमचं टेन्शन कमी व्हावं. खूप झालंय टेन्शन म्हणून मी फक्त दोन पॅक घेतले. पण नंतर तिसरा पॅक जबरदस्तीने करायला लागले आणि खांद्यावर हात ठेवून लागले. मला काय बाय घे नको बाय. मला असं काय नको. मला माझ्या घराचं टेन्शन मला खूप आलंय. आता महापौरच्या गाडीमध्ये 2 सीट बाकी आहे. आपण त्या गाडीत परत जाऊ. उगाच ते काय टेन्शन नको. घर बीर राहू दे. आपण सणालाच फक्त येऊ. कोणत्या तरी घरात येऊ तेव्हा मी पण सोबत राहीन तुझ्या. कुठे जाणार नाही तुला सोडून. बरोबर नाही. आणि चल ग राणी गावाला घर बांधू. चल ग राणी गावाला
चल ग राणी गावाला घर बांधू चल ग राणी